शनाया, अगं मी इथून येताना मला तर नाही दिसलेस तू. अरे लक्ष नसेल तुझं, तर झोपेत असशील. चल ना, मला खूप झोप येते. बाय, गुड नाईट. बर आई, झोप तू, मी पण झोपतो. बाई 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 बाई, इथं भेटलीस बाई. वर भेटू नको. भुकाचा त्रास. अच्छा, अगं काय तू अशी कशी सोडून गेलीस? मला वाटलं तू. काय वाटलं की मी सोडून गेले? हा यार, ऍक्च्युली मी जाईन सुद्धा सोडून तुला. तुझ्या आई बाबांचा असाच केओस चालू राहिला तर. अच्छा, मी तुला सांगितलंय ना, ट्राय टू अंडरस्टँड. अगं 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा ते गेले की सगळं ओके होणार आहे, हो की नाही? आणि तू अशी न सांगता नको जात जाऊस यार. माझं बीपी वाढतं, मला त्रास होतो. आय एम सो सॉरी. तुला त्रास व्हावा असं नाही वाटत मला. पण यार, तुझे आई बाबा आल्यापासून ना आपल्यातला सगळा रोमॅन्सच हरवलाय. कॅरी, ऐक ना, उद्या नको ना जाऊ ऑफिसला. प्लीज, मी नाही राहू शकत तुझ्या आई वडिलांसोबत. प्लीज. अच्छा, ऐक जरा शांत हो. ट्राय टू अंडरस्टँड. तू जरा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. थोडंसं गोड वाग त्यांच्याशी. बच्चा, वास कसला येतोय? चल, कसला वास, काहीतरी काय. बघू. अगं हे बघ ना, असा मसाल्यांचा तिखटाचा काहीतरी. माझ्या हाताला आणि तिखटाचा वास. वेडायस का तू? ऍक्च्युली तुझा आणि मसाल्यांचा काय संबंध असेल? बरं गॅरी, ऐक ना, मी तुला काहीतरी सांगितलं तर तू चिडणार नाहीस ना? अच्छा, मी कधी चिडतो का तुझ्यावर? काय झालं सांग. अगं, काय करतेस? आई आहे ना. माहितीये, ऍक्च्युली ना, मी आत्ता काय? तू राधिकाच्या लोणच्यांमध्ये तिखट घातलं? अगं पण तू कशाला हे उपद्व्याप करायला गेलीस? शनाया, मी तुला किती वेळा सांगितलंय असं नको ना करत जाऊस यार. आणि तू एवढी रिस्क का घेतलीस? आणि तुला माहितीत ना ते नाना नानी कसे आहेत. कशाला रिस्क घ्यायला गेलीस? त्यांना तर संधीच हवी. तुझ्या विरुद्ध काहीतरी हवंच असतं त्यांना. गॅरी, तू म्हणाला होता तू चिडणार नाहीस. चिडत नाहीये मी बच्चा. मला काळजी वाटते म्हणून सांगतोय. चल जाऊ दे, आता जे झालं ते बास झालं. ओके, यापुढे असं तू करणार नाहीस. ओके, प्रॉमिस? ओके, नाही करणार. एनिथिंग फॉर यू. हा, झोप आता. आणि आणि प्लीज हात धू झोपण्यापूर्वी. चुकून डोळ्यात बिळ्यात घातलंस बोट तर झोंबेल. गेलं ऑलरेडी डोळ्यात एका. तुझं काय करायचं ग बच्चा? गुड नाईट. गुड नाईट. हात झोंबायला लागले यार. ही बावट कसं काय काम करते एवढ्या तिखटात? जाऊ दे, पण उद्या मजा येणार आहे. लोणचं खाऊन लोक आरडाओरडा करत येतील. बॅड नाईट राधिका, बॅड ड्रीम्स. अरे उठलीस तू? मी करते चहा. तू बघ तुझं लोणच्याचं काय करायचं. नाही नानीजी, मी म्हणते चा. अगं तू मांडलास काय, मी केला काय, एकच आहे. जा बघ. नानीजी, हा काल समिताला काय बरं नव्हतं का? का ग? नाही, तसं नाही. मी काल रात्री पाणी प्यायला आली ना, तर ही रात्री हॉलमध्येच होती. मी विचारलं तिला, म्हणजे तसं काही बोलली नाही ती, पण मलाच वाटून राहिलं का तिला बरं नसेल. नाही, ते त्यांचे फोन बिन काहीतरी चालू राहतं उशिरापर्यंत. लक्ष नको देऊ. नानीजी, मी जरा चहाचं बघा, मी लोणचं सारखं करून घेते. तेच सांगत होते मी मग तुला.
नानीजी, काय ग तुम्ही काल लोणचं काढलं होतं का? अगं रात्री मी कशाला काढते लोणचं? काही नाही काढलं. नाही ते हे पण म्हणजे मी काल रात्री ओटा पुसून घेतला होता, पण ओट्यावरती तर तिखट दिसून राहिलं. अगं बाई हो की, तर बरणीवर तेलाचे ओघळ पण आहेत. नानीजी, हे पण लोणच्यात कोणीतरी वरनं तिखट आणि मीठ घातले पा. नानीजी, हे तर खूपच तिखट झालंय. आपण बनवताना एवढं तिखट नव्हतं केलं. हो मी पण बघितली होती चव, त्या दिवशी एवढं तिखट नव्हतं. एक मिनिट, तू म्हणालीस ना समिधा काल रात्री बसली होती, तिचंच काम असणार. नाही नानीजी, समिधा काहून असं करेल? नाही ती समिधा आणि ती शन्या त्यांचं दोघींचं फार गुळपीट आहे. दोघींनी मिळूनच केलं असणार. नानीजी आव, शन्या काहून इथे येईल? ही समिधा आहे ना, तिने दारबीर उघडलं असेल आणि काहीतरी केलं असणार. बघ थांब, नाही नको नानीजी. आता विचारते थांब. नानीजी, समिधा, ए समिधा, लवकर ये. काय झालं नानी? सकाळी सकाळी का ओरडताय? ओरडण्यासारखंच केलंयस तू काहीतरी. मी काय केलं? लोणच्यात तिखट घातलंयस. बोल ना आता, गप्पा का बसलीस? सांग, घातलंस ना? लोणचं मी केलं की तुम्ही? बनवलं आम्हीच, पण आम्ही चव बघितली होती तेव्हा असं तिखट नव्हतं ते. मला काय माहिती कसं तिखट झालं, तुम्हालाच माहिती. तुम्ही तुमच्या लाडक्या राधिकालाच विचारा. तसंही तिला तिखट तेलकट चमचमीत बनवायची सवय आहे, तिच्याचकडनं जास्त तिखट पडलं असेल. नाही ग समिधा, मी काहून असं करीन? मला तर विकायचंय ना ते लोणचं. मग मला का विचारताय तुम्ही? मला यातलं काहीच माहिती नाहीये. उगाच सकाळी सकाळी इश्यू करताय, माझा काही एक संबंध नाहीये. हे बघ, खोटं बोलू नकोस. तूच घातलंस तिखट त्याच्यामध्ये. बाप रे, उगाच खोटे नाटे आरोप माझ्यावरती करू नका. हे असलं काहीतरी करण्यापेक्षा बरीच इम्पॉर्टंट कामं आहेत माझ्याकडे. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी जाते. समिधा, पाहिलंस ना कशी चिडचिड करत होती? मी सांगते नक्की हिचंच काम आहे. नानीजी, आता काय करायचं? यातनं तर 4 पैसे गाठीला येणार होते. आता तर सगळं नुकसानच होऊन राहील. हे बघ, तू काळजी करू नकोस. जरा थांब, आलेच मी. नानीजी,